भाजपाच्या विजयाचा खामगावात जल्लोष। भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी या 3 राज्यांमध्ये बहुमताने विजय मिळवला आहे। या विजयाचा खामगाव भारतीय जनता पार्टीकडून फटाक्यांची आतिषबाजी करत तसेच कार्यकर्त्यांना भेळ वाटप करून जल्लोष साजरा केला। यावेळी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी पश्चिम बंगाल येथील निकालाबाबत बोलताना पश्चिम बंगालच्या जनतेने मागील 50 वर्षाचा इतिहास बदलला असून तेथील गरिबी, बेरोजगारी आणि गुंडाराजला कंटाळून भारतीय जनता पार्टीच्या विकासात्मक नेतृत्वाला कौल दिल्याचे सांगितले। यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत तसेच डीजेवर नाचत या विजयाचा जल्लोष साजरा केला। खामगाव महाभूमी डिजिटलसाठी अनुप कवळी। आपण पाहतोय की नुसतं महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे, अगदी उत्साहाचं वातावरण आहे। 50 वर्षात बंगालच्या जनतेने इतिहास घडवला। 50 वर्षांनंतर तिथला गुंडाराज संपला। विकासाचा मुद्दा असेल, ममता दीदी आणि सीपीएमचा गुंडाराजचा मुद्दा असेल आणि सर्वात विशेष तर आपण जर पाहिलं असेल तर तिथे जी गरिबी होती, जे अनएम्प्लॉयमेंट होतं याचा मुद्दा असेल, हा तिन्ही चारी मुद्द्यांना घेऊन आज तिथल्या जनतेने कौल दिला आणि ममता दीदी असेल, काँग्रेस असेल, सीपीएम असेल यांना झालमुरीचा तिखटपणा काय असतो तो झटका दाखवून दिला आणि संपूर्ण देशाला संदेशच्या माध्यमातून गोडवा टाकायला बंगालच्या जनतेने दिला। मी हेमंता बिस्वा, आमचे शुभेंदू अधिकारी, बंगाल, आसाम, पुदुचेरी तिन्ही राज्याचे सर्व कार्यकर्ते यांचं मी अभिनंदन करतो। आज खऱ्या अर्थानं त्यांच्या परिश्रमाचा विजय आहे। मोदीजी, अमितभाई शाह, आमचे नितीन नवीनजी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेला आहे की मोदीजींचं यशस्वी सरकार, यशस्वी आणि बेदाग सरकार जे या देशाच्या कल्याणासाठी काम करते आहे याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि आज हा इतिहास झालेला आहे।